नमस्कार मित्रांनो माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आतापर्यंत महिलांच्या बँक खात्यावरती 2 टप्प्यांमध्ये पैसे हे जमा करण्यात आले आहेत आणि आता सप्टेंबर महिन्यामध्ये तिसऱ्या टप्प्याचे पैसे महिलांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत। ज्या महिलांना अगोदर दिले गेलेले 2 टप्प्यांमध्ये पैसे मिळाले नाहीत आणि आता डायरेक्ट त्यांना सप्टेंबर महिन्यामध्ये पैसे मिळणार आहेत, अशा महिलांना 4,500 रुपये शासनाकडून दिले जाणार आहेत। परंतु मित्रांनो, हे पैसे सर्वच महिलांना मिळणार नाहीत। बऱ्याचशा महिला अशा आहेत मित्रांनो की त्यांना सप्टेंबर मध्ये मिळणाऱ्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे हे मिळणार नाहीत। तर कोणकोणत्या महिलांना सप्टेंबर महिन्यात मिळणाऱ्या तिसऱ्या टप्प्याचे पैसे हे मिळणार नाहीत, चला सविस्तरपणे जाणून घेऊया। तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया आणि कोणकोणत्या महिलांना सप्टेंबर महिन्यामध्ये मिळणाऱ्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे हे मिळणार नाहीत याविषयी जाणून घेऊया। तर मित्रांनो, ज्या महिलांचे अर्ज हे सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा पेंडिंग दाखवत आहेत, अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात दिला जाणारा तिसरा हप्त्याचे पैसे हे मिळणार नाहीत। तसे मित्रांनो, ज्या महिलांचे अर्ज हे रिसबमिटसाठी पाठवण्यात आले आणि ते अर्ज दुरुस्त करून पुन्हा सबमिट केले गेले नाहीत, अशा महिलांना सुद्धा सप्टेंबर महिन्यात दिला जाणारा तिसरा हप्त्याचे पैसे हे मिळणार नाहीत। त्याच्यानंतर मित्रांनो, ज्या महिलांचे फॉर्म हे मंजूर झाले आहेत म्हणजेच अप्रूव्ह झालेले आहेत, परंतु त्यांचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक केलेले नाहीये, अशा महिलांना सुद्धा सप्टेंबर मध्ये पैसे हे मिळणार नाहीत। त्याच्यानंतर मित्रांनो, ज्या महिलांचे अर्ज हे रिजेक्ट झाले आहेत आणि त्यांनी पुन्हा दुरुस्ती करून अर्ज केला परंतु तो अजूनही पेंडिंग मध्ये दाखवत आहे, मंजूर झालेला नाहीये, तर अशा महिलांना सुद्धा पैसे हे मिळणार नाहीत। त्याच्यानंतर मित्रांनो, ज्या महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी नाहीयेत, अशा महिलांना सुद्धा पैसे हे मिळणार नाहीत। त्याच्यानंतर मित्रांनो, ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांच्या पुढे आहे, अशा महिलांना सुद्धा या योजनेअंतर्गत पैसे हे मिळणार नाहीत। त्याच्यानंतर मित्रांनो, ज्या महिलांचा जन्म हा महाराष्ट्रात झाला परंतु त्यांनी इतर राज्यातील पुरुषांबरोबर लग्न केले आहे, अशा महिलांना सुद्धा या ठिकाणी पैसे हे दिले जाणार नाहीत। त्याच्यानंतर मित्रांनो, ज्या महिला ह्या महाराष्ट्र राज्यातील रहिवासी आहेत परंतु उदरनिर्वाहासाठी त्या इतर राज्यात गेलेल्या आहेत, म्हणजेच गुजरात किंवा मध्य प्रदेश इत्यादी ठिकाणी ते उदरनिर्वाहासाठी गेले आहेत आणि त्या ठिकाणचेच त्यांचे आधार कार्ड, रेशन कार्ड असे सर्वच कागदपत्रे त्यांनी त्या ठिकाणाचेच बनवून घेतलेले असेल, तर अशा महिलांना सुद्धा या ठिकाणी पैसे हे मिळणार नाहीत। तर मित्रांनो, एवढे सर्व महिला आहेत की ज्यांना सप्टेंबर महिन्यामध्ये मिळणारा तिसरा हप्ता हा मिळणार नाहीये। परंतु या ठिकाणी ज्या महिलांचे अर्ज हे पेंडिंग मध्ये दाखवत आहेत, जर त्यांचे अर्ज मंजूर झाले तर त्यांना या ठिकाणी पैसे हे मिळणार आहेत। त्याच्यानंतर ज्या महिलांचे अर्ज हे रिसबमिटसाठी पाठवण्यात आले आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणी दुरुस्ती करून तो अर्ज पुन्हा रिसबमिट केलेला आहे, तर त्यांना सुद्धा या ठिकाणी पैसे मिळून जातील। तसेच ज्या महिलांचे अर्ज हे मंजूर झालेले आहेत परंतु त्यांचा फक्त बँक खात्याचा प्रॉब्लेम आहे, तर अशा महिलांनी जर बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक करून घेतले तर त्यांना सुद्धा पैसे हे मिळून जातील। त्याच्यानंतर ज्या महिलांचे अर्ज हे रिजेक्ट झाले आहेत परंतु त्यांनी पुन्हा दुरुस्ती करून तो अर्ज भरून त्या ठिकाणी सबमिट केलेला असेल आणि त्यांचा अर्ज सुद्धा जर लवकर मंजूर झाला तर त्यांना सुद्धा या ठिकाणी पैसे हे मिळणार आहेत। तसे मित्रांनो, बाकी ज्या काही महिला आहेत की ज्या या योजनेसाठी अपात्र आहेत, त्यांना मात्र या योजनेअंतर्गत कुठल्याही प्रकारे लाभ हा दिला जाणार नाहीत। म्हणजे ज्या महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी नाही आहेत, तसेच ज्यांचे उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा पुढे आहे, तसेच ज्यांचा जन्म हा महाराष्ट्रात झाला परंतु त्यांनी इतर राज्यातील पुरुषांबरोबर लग्न केले आहे आणि ज्या महिला महाराष्ट्राच्या रहिवासी आहेत परंतु उदरनिर्वाहासाठी जे परराष्ट्रामध्ये गेलेले आहेत आणि त्यांचे सर्व डॉक्युमेंट्स त्यांनी तिकडचे बनवून घेतलेले असेल, तर त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ हा दिला जाणार नाही। तर माहिती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।